आजची रेसिपी आहे उपवासासाठी स्पेशल अशी राजगिरा चिकी। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम राजगिरा घेतलेला आहे। इथे मी तो भाजून घेणार आहे। भाजण्यासाठी टोपामध्ये 1-1 चमचा राजगिरा घालायचा। जसे आपले पॉपकॉर्न फुलतात तसेच ते रोस्ट केल्यावरती फुलले जातात। इथे तुम्ही पाहत असाल मी मीडियम गॅसवरती हा राजगिरा फुलवून घेते। भाजून झाल्यावरती हे एकदा चाळून घेतल्याने फुललेला राजगिरा आपल्याला मिळतो आणि न फुललेला खाली पडतो। टोपात मी 1 चमचा तूप घालून घेते। त्याचबरोबर 1 वाटी चिरलेला गूळ घालून घेते। गूळ मेल्ट झाल्यावर त्यात मी फुलवलेला राजगिरा घालून घेते आणि त्यानंतर तो व्यवस्थित एकजीव करते। मिश्रण एकजीव झाल्यावरती तूप लावलेल्या परातीवरती मी ते मिश्रण काढून घेते आणि कावेलताच्या साहाय्याने थोडंसं पसरून घेते। तूप लावलेल्या वाटीच्या साहाय्याने मिश्रण एकसमान पसरलं जातं। मिश्रण थोडं कोंबट असताना सुरीच्या साहाय्याने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। सुरीला थोडंसं तूप लावून घ्यावे आणि मिश्रण थंड झालं की त्या वड्या आपण काढून घेऊ शकतो। अशा प्रकारे राजगिऱ्याची चिकी खाण्यासाठी तयार आहे।